या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला आ, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल द सिटी फेरी. आज आषाढी एकादशी आहे, सगळ्यांना माहितीच आहे. आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि विठ्ठलाचे आशीर्वाद असेच तुम्हाला सर्वांना लाभू दे आयुष्यभर, हीच सदिच्छा. आज संपूर्ण महाराष्ट्र एकदम विठ्ठलमय झालेला आहे. आणि आजच कशाला, जशा आळंदी आणि देहूवरून पालख्या निघतात विठ्ठलाच्या भेटीला जाण्यासाठी म्हणून, तेव्हापासूनच आपली जी दिंडी असते त्या योगाने संपूर्ण वातावरण हे विठ्ठलमय होऊन जातं. आणि आज त्याचा एक आपण म्हणू शकतो की कळस आहे, की इतके दिवस तो पाया असा रचत चालला होता आणि आज आपल्याला तो कळस दिसलेला आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने. आणि विठ्ठल हे जे दैवत आहे ते सगळ्या भक्तांना इतकं जवळचं वाटतं. ते का वाटतं ॲक्च्युली मलाही नाही माहिती, पण सगळ्या भक्तांना तुम्ही विचाराल ना तर विठ्ठल त्यांच्यातलाच एक वाटतो. आणि इतकी भक्ती असते, इतका ओलावा, इतकी आपुलकी असते विठ्ठलाबद्दल. तुम्ही जर दिंडीला जे लोक पायी चालत जातात त्यांना जर विचारलं तर ते खूप अनुभव सांगतील तुम्हाला, की त्यांना आलेले साक्षात्कार, त्यांना आलेला विठ्ठलाचा अनुभव. आणि पण त्यात एक असं असतं की तो आमचा विठ्ठल म्हणजे माझा विठ्ठल, असं इतकं जवळचं नातं आहे विठ्ठल आणि भक्ताचं. मला वाटत नाही की इतर कुठलाही देव आणि भक्त यांचं नातं इतकं जवळचं असेल. आपल्याकडे एक आरती आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा. युगे 28 म्हणजे 28 युग पांडुरंग विटेवर उभा आहे असं म्हणतात. काय कथा आहे बरं याच्या मागची? तर ती थोडक्यात मी सांगते की पुंडलिक नावाचा भक्त होता पांडुरंगाचा. तो इतकी भक्ती करायचा, म्हणजे इतकं मन लावून भक्ती करायचा की विठ्ठल आणि रुक्माई दोघंही प्रसन्न झाले त्याच्यावरती आणि त्याला भेट देण्यासाठी म्हणून, त्याला दर्शन देण्यासाठी त्याच्या घरी गेले. तेव्हा तो त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता आणि तो म्हणाला मला थोडा वेळ लागेल अजून, तर तुम्ही या विटेवरती उभे राहा, माझी वाट बघा माझ्या आईवडिलांची सेवा होईपर्यंत. आणि तेव्हापासून विठ्ठल अजूनही आपल्या भक्ताची वाट बघतायत, अशी ती कथा आहे. धन्य तो भक्त आणि धन्य तो विठ्ठल. विठ्ठलावरती मला वाटतं आत्तापर्यंत सगळ्यात जास्त गाणी रचली गेलेली आहेत कुठल्याही देवापेक्षा. आणि कुठलंही गाणं घ्या तुम्ही तर ऐकून तुम्हाला असं एकदम उत्साह, स्फूर्ती आणि असं एकदम असा भक्तिरस असं ओथंबून व्हायला लागतं तुमच्यातनं. तुम्ही हे गाणं घ्या. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सोडून गाठ पाऊले चालती
पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडणी गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. ॲक्च्युली हे जे गाणं आहे ना ते म्हणजे थोडंसं दुःखी पण वाटतं की भक्ताला पांडुरंगाच्या भेटीची इतकी आस आहे, इतकी इच्छा आहे, अनावर झालेली आहे की सगळं सोडून तो विठ्ठलाच्या भेटीला चाललेला आहे आणि इतका आतुर झालेला आहे. म्हणजे विठ्ठलाबद्दलची भक्ती आणि त्याच्या कथा म्हणजे तुम्ही जेवढ्या ऐकाल तेवढ्या थोड्याच आहेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक दिंडीकर म्हणजे जो दिंडीमध्ये सामील होतो माणूस, तो प्रत्येकाच्या तुम्ही कथा ऐकाल तर तुम्हाला दरवेळेला अशा वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतील. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाचे खूपच भक्त आहेत आणि मी तर म्हणेन की महाराष्ट्राच्या बाहेरही असतील. मी विठ्ठलाची तितकी फार मोठी हे नाही आहे, पण मला आपुलकी आहे आणि अशी मला ती गाणी वगैरे ऐकली विठ्ठलाची की अशी स्फूर्ती वाटते आणि खूप असं जवळचं नातं वाटतं. ते मात्र आहे. आणि उपवास वगैरे मी नाही करत आषाढी एकादशीचा. लोकं करतात. हे मी एका माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलं पण होतं की उपवासाच्या दिवशी ॲक्च्युअली नाही खायला पाहिजे काही. कारण मग उपवास कशाला म्हणायचं मग त्याला. पण आषाढी एकादशीचा उपवास हा त्याची तयारी मी बघते तर खूप आधीपासून आणि खूप जास्त प्रमाणामध्ये लोकं करायला लागतात आणि व्हरायटी म्हणजे इतकी ॲक्च्युअली असं नाही करायला पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की ज्या लोकांना उपवास नाही सहन होत शक्यतो करूच नका. आणि दुसरी गोष्ट जर करायचं झाला तर अगदी सिंपलसा की थोडासा वाटीभर आपण दिवसभरात सकाळी एक वाटी आणि रात्री एक वाटी असं खाल्लं तर तो उपवास सार्थकी लागेल. तर मी तुम्हाला ती एक डिश म्हणता येणार नाही त्याला, सिंपल रेसिपी आहे, तर मी तुम्हाला दाखवते आणि मला वाटतं की तशी तुम्ही एखादी ट्राय करा. मी आलेली आहे किचनमध्ये. हे आहे रताळं स्वीट पटॅटो, माहितीच आहे सगळ्यांना. याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, B6 असतं, परत पोटॅशियम, मँगनीज, कॉपर असतं. मी याला वॉश करून घेतलं आहे नीट. फक्त ह्याचा जो वरती थोडा पार्ट असा मला डस्की वाटतो आहे, थोडासा खराब असं नाही म्हणता येणार, पण ते वाटतं असं ते थोडंसं काढते, पण पूर्ण स्किन काढायची गरज नाही याची. मी याचे पीसेस करीन आता आणि बॉईल करीन. हे कट करायला थोडं हार्ड जातं. आणि याचा साईज मोठा असल्यामुळे ते अजून हार्ड जातं कट करायला, पण ठीक आहे. कलर सुंदर आहे याचा, पिंक आणि व्हाईट आतून. रताळं एवढं मोठं आहे की कुकरच्या मोठ्या डब्यामध्ये एकाच रताळ्याचे पीसेस मावत आहेत. तेही फुल होतं आहे. गुड. दोन वेसल करून काढलं आहे, याला बॉईल झालेलं आहे. हे मी मॅश करते आता व्यवस्थित. छान मॅश झालेलं आहे हे सगळं. मी ही तुपात परतून घेईन, पण हे ऑप्शनल आहे परतून घेणं. बारीक चिरलेला गूळ घालते मी याच्यात. गूळ थोडा मेल्ट होऊ दिला मी आणि आता ते मिक्सचर मी बाउलमध्ये घेतलं आहे. यात दूध गरम करून घालते आता. आपली डिश रेडी आहे आणि हे खूप अप्रतिम लागतं.
करायला सोपं आणि अतिशय हेल्दी. ह्याच्यामध्ये तूपही ऑप्शनल आहे, नको असेल तर डायरेक्टली रताळ्याचे शिजलेल्या पीसेसमध्ये साखरही घालू शकतो आपण आणि दूध. अतिशय हेल्दी डिश आहे आणि असं छान डेकोरेट करून खायचं म्हणजे काहीतरी शाही डिश खातोय आपण असा फील येईल. म्हणजे सिंपल डिश पण पोटात व्यवस्थित जाते. तो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. जिन्होंने सब्सक्राइब नहीं किया है मेरा चैनल, सब्सक्राइब एंड टेक केयर. बाय बाय.